नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कुल्फी आपलं ड्रॉइंग कंप्लीट करण्यासाठी कान्हाकडे येते आणि कुल्फीच्या हातात सरकारचे लेन्सची डबी असते. कान्हा ती डबी बघतो आणि विचारतो, कुल्फी हे काय आहे तुझ्या हातात? कुल्फी म्हणते, नाही माहिती, खाली होतं टेबलवर. कान्हा म्हणतो, ही तर लेन्सची डबी आहे, पण कोणी दिली असेल? कान्हा विचार करत असतो की घरात तर कोणाला चष्मा नाही आहे आणि ज्याला चष्मा असेल तो लावत असेल, पण लेन्स तर कोणी लावत नाही. कान्हा खूप विचार करतो. तर थोड्या वेळाने सखी खाली येते. घरातले सगळेच आलेले असतात आणि सरकार एक मोठा डाव खेळते. सरकार सेम तेजस्विनी बनून, तेजस्विनीसारखी साडी नेसून, तेजस्विनीसारखं बोलत खाली येते. सखीला कळत नाही की आपली खरी आई कोण आहे. सखी कन्फ्यूज झालेली असते. तिच्यासमोर दोन तेजस्विनी असतात. एक तेजस्विनी म्हणते, सखी अगं मी तुझी खरी आई आहे, ही नाही. दुसरी म्हणते, सखी अगं सेम माझ्यासारखी साडी नेसून ही तुझ्यासमोर उभी राहिली आहे. पहिली म्हणते, सखी अगं मी 2 फेऱ्या जिंकले ना, म्हणून ही चिटिंग करते. हिला हे सगळं बघवलं जात नाही, हिचं डाव आहे. सखीला आणि घरातल्या सगळ्यांना कळत नाही की हे नेमकं काय चालू आहे. आता सखी कान्हा, गौतम यांच्या मदतीने सगळं कसं एक्सपोज करते. सखी तेजस्विनीला ओळखून सरकारला कसं घराबाहेर काढते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सखी म्हणते, सरकार मला काही प्रश्न पडलेत, त्याची उत्तरं हवी आहेत. सरकार म्हणते, विचार ना, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. सखी म्हणते, सर्दी खोकला झाल्यावर कोणते घरगुती उपाय करतात? सरकार म्हणते, एवढंच का? अगं सर्दी झाल्यावर वाफ घ्यायचं, सर्दीचं औषध घ्यायचं, AC पंखा बंद करायचे. एकंदरीत काय, मी जे काल तुझ्यासाठी केलं ते असतात घरगुती उपचार सर्दी झाल्यावर. सखी म्हणते, करेक्ट. पण सरकार, हे जे तुम्ही सांगितले ना ते कॉमनली केले जाणारे उपचार आहेत. पण एक गोष्ट मला सांगा, जेव्हा सखीला सर्दी होते त्यावेळेस कोणते घरगुती उपचार केले जातात? सरकार म्हणते, आता सांगितलं ना तेच. सखी म्हणते, ते नसतात, दुसरे काहीतरी असतं. सरकारला सांगताच येत नाही, त्याची तथपप होते. सखी म्हणते, तथपप होतीये का? सरकार, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की लवंग तव्यावर भाजून त्याची पुरचुंडी करून ती नाकाजवळ धरायची असते, हे सांगायचं होतं? सरकार म्हणते, हो सखी, मला हेच सांगायचं होतं. सखी म्हणते, मग काल तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का केलं नव्हतं? सरकार घाबरते. सरकार काहीतरी थापा मारायच्या म्हणून म्हणते, सखी अगं काल तुला त्या अवस्थेत बघून मी पॅनिक झाले होते. मला काही सुचत नव्हतं आणि या अवस्थेमध्ये मी काय करायला हवं होतं गं? सखी म्हणते, का का तुम्हाला काही सुचलं नाही? अहो असं कसं सुचलं नाही? सरकार, मी तुमची एकुलती एक मुलगी आहे ना. मग लहानपणी जेव्हा मला असा त्रास व्हायचा त्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी हेच घरगुती उपाय करायचात. तेव्हा तुम्हाला कधीच असं कन्फ्यूज होताना बघितलं नाही. तुम्ही तेव्हा मला स्पेशल ट्रीटमेंट द्यायचंच ना. सरकार म्हणते, हो स्पेशल ट्रीटमेंट द्यायचे. सखी, त्यावेळेस तुला सर्दी झाली ना की मीच सगळं करायचे, दुसरं कोणी यायचं नाही. सखी म्हणते, अगदी बरोबर. बघितलं ना, काल तुम्हाला ते जमलं नाही, पण तुमच्या बहिणीला ते बरोबर जमलं. जेव्हा मी काल त्रासात होते ना तेव्हा तुमच्या बहिणीने हेच उपाय केले. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, हे सगळे उपचार कोणी केले? या तेजस्विनी कामतने केलेत, सरकारच्या बहिणीने केलेत, आणि तेही कोणाचा सल्ला न घेता, एकदम कॉन्फिडेंटली. याचा अर्थ काय होतो? सखी म्हणते, याचाच अर्थ होतो की सरकार, तुम्ही माझ्या आई नाही. या आहेत त्या आहेत माझ्या आई, तुमच्या बहीण आहेत माझी आई. सरकार रडायची नाटकं करते. सरकार म्हणते, सखी एवढीशा गोष्टीवरून तू डिसिजन घेऊन मोकळी झालीस? अगं मी तुला आधी सांगितलं आहे ना, कामामुळे बरीच वर्ष झाले मी बिझनेसमध्ये लक्ष देते आणि त्यामुळे या सगळ्या सवयी संपल्यात, गेल्यात माझ्या हातातून निघून. अगं तुला त्या अवस्थेत बघितलं आणि मी पॅनिक झाले. त्यावेळेस मला काही सुचलं नाही. त्यावेळेस मला घरगुती उपचार नाही करायचं सुचलं. पण सखी तुला माहिती आहे, अगं मी सरकार आहे. मी तुला त्रास होत असताना नाईट ड्रेसमध्ये हॉस्पिटलला गेले, डॉक्टरांना गाठलं
आणि भरधाव वेगाने गाडी चालवत मी इथे घेऊन आले. सखी, तुझ्यासाठी मी हे सगळं केलं. तुला त्रास होत होता ना, तो बघवला जात नव्हता म्हणून इथे आले. तुझ्यासाठी AC पंखा बंद केला. पण जेव्हा घरी आले ना, तेव्हा कळलं की तू झोपली आहेस. तुला शांत बघून मला बरं वाटलं. पण मी रात्रभर झोपले नाही. तुझ्या शेजारी मी बसून होते. रात्रभर उशाशी बसून होते मी. सखी म्हणते, हो का, रात्रभर बसून होतात? पण सरकार, जेव्हा मला जाग आली त्यावेळेस तुम्ही काय केलं आठवा? त्यावेळेस तुम्ही रात्रभर काय काय केलं हे वदवून दाखवलं. त्याचे पाढे वाचून दाखवलेत. हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये. माझ्या आईने मला फक्त एकच प्रश्न विचारला, सखी आत्ता कसं वाटते? यावरूनच कळते तुम्ही माझ्या आई नाही. सरकार म्हणते, सखी अगं एवढ्याशा गोष्टीवरून तू डिसिजन घेऊन मोकळी होणार आहेस का? अगं मागचं मागे टाकून दे. आता पुढचा विचार कर. चल, आज 3रा दिवस आहे ना, 3री फेरी काय आहे मग आता? काय काय विचारणार काय तू? सखी म्हणते, सरकार अहो कसली 3री फेरी? 3री फेरी झाली आहे आणि माझा निर्णयसुद्धा झाला आहे. तुम्ही खोट्या आहात आणि ही बाई खरी आहे. हीच आहे माझी खरी आई. आता खरं काय खोटं काय मला काही सिद्ध करायचं नाही आहे. सगळं माझ्यासमोर आलं आहे. सरकार म्हणते, पण 3री फेरी? सखी म्हणते, 3री फेरी झाली. सरकार, जेव्हा मला बरं वाटत नव्हतं त्यावेळेस पहाटेचे 3:30 झाले होते. 12 वाजून गेले होते. 3रा दिवस उजाडला होता. आणि काल रात्री जे काही झालं ना, त्यामुळे सगळा अंधार निघून गेलाय आणि माझ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट झालंय. माझी खरी आई कोण आहे हे मला कळलंय. कान्हा म्हणतो, वा वा वा, म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात एकदम छान झाली म्हणायचं. सत्याचा विजय झालाय. सरकार आहे 0 आणि तेजस्विनी कामत 3. सरकार चिडते. सरकार म्हणते, ए तू असशील 0. मी त्या दिवशी दुधीचा डाव जिंकले होते, आठवते ना? कान्हा म्हणतो, हो आठवते ना. म्हणजे सरकार तुम्ही 1 आणि तेजस्विनी कामत 2. पण सरकार, आता उद्या कळेल सखीची खरी आई कोण आहे. म्हणून ऑल द बेस्ट. तयारीला लागा, घराबाहेर जायचं आहे ना. सरकार खूप भडकते आणि तंतनं तिथून निघून जाते. सरकार इथे आपल्या रूममध्ये येते. ती विचार करत असते की असं कसं होऊ शकतं. सरकार पुन्हा एकदा राघवची डायरी चेक करते. पण त्यात सखीला सर्दी झाल्यावर काय काय करायचं हे लिहिलेलं नसतं. सरकारला डाऊट येतो की ही राघवचीच डायरी आहे ना, का कोणी माझ्यासोबत काहीतरी प्रँक वगैरे केलं आहे. सरकार ही डायरी राघवचीच आहे का हे शोधण्यासाठी बाहेर पडते. तर इथे गौतम कान्हा बोलत असतात. कान्हा गौतमला सगळं सांगतो. कान्हाने ती डायरी बनवली आणि सरकारपर्यंत पोहोचवली. सरकार ओव्हर कॉन्फिडंटमध्ये होती आणि त्यामुळे कान्हाचं सगळं काम कसं इझिली झालं तो सगळं गौतमला सांगतो. गौतम कान्हाचं कौतुक करतो. ते दोघं बोलत असताना सरकार हे सगळं ऐकते. सरकारला समजलेलं असतं की कान्हाने आपल्याला फसवलं, आपल्यापर्यंत चुकीची डायरी पोहोचवली आणि आपण पण त्या सगळ्या घोळात आलो. सरकार आपल्या रूममध्ये येते आणि ती वस्तूंची फेकाफेक करते. सरकार डायरी फाडून फेकून देते. तेवढ्या तिथे स्टाफ येते. स्टाफने सरकारसाठी नाश्ता आणलेला असतो. सरकार स्टाफला म्हणते, हे सगळं खाली पडलंय ना, ते उचलायचं आणि कचऱ्यात फेकून द्यायचं, आवर. स्टाफ सगळं साफ करते आणि त्यामध्ये लेन्सची डबीसुद्धा ती खाली घेऊन जाते. तर इथे कान्हा गौतमला म्हणतो, काका आता या घरामध्ये पुन्हा आनंद येणार. गौतम म्हणतो, लवकरात लवकर हे घर सरकार मुक्त झालं पाहिजे, म्हणजे आनंद येईल. कान्हा म्हणतो, येणार येणार, या घरात आनंद येणार, दुःखाला थारा नसेल. गौतम म्हणतो, नाही रे कान्हा, ती सरकार आहे ना, सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही आहे. ती जिंकण्यासाठी नक्कीच काहीतरी करेल. कान्हा म्हणतो, असं काहीतरी व्हायला पाहिजे ना, की सरकारचं मोठं गुपित आपल्या हाताला लागलं पाहिजे, म्हणजे सगळं आपल्या बाजूने होईल. गौतमला आठवतं की सरकार लेन्स लावते आणि ही गोष्ट तो सांगू शकत. तर इथे स्टाफ टेबलवर ते सगळं सामान ठेवते आणि आत निघून जाते. कुल्फी लेन्सची डबी बघते आणि विचार करते की हे सगळं काय आहे.